चला आज बनवतोय आपण थोड्या वेगळ्या पद्धतीची गवारीची भाजी करायची आपल्याला. युनिक रेसिपी एकदम मस्त. तुम्ही या पद्धतीने एक वेळा केली ना तर नेहमी कराल अशा पद्धतीने, आणि न खाणारे पण खातील अशी आपल्याला ही गवारीची शेंगाची भाजी तयार करायची आहे. 100% युनिक रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आपण. आता पॅन ठेवलेले आहे आपण गॅसवर. आपल्याला या शेंगा मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे आणि नंतर भाजी करायची आपल्याला. आता याच्यात तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आता हे शेंगा टाकून घ्यायचे आहे. दोन 3 मिनिटं आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. थोडेसे शिजलं पण जातील आणि टेस्ट थोडी वेगळीच येते मग या भाजीची. आणि गवारीची शेंगा सहसा कोणाला आवडत नाही. तुम्ही अशा प्रकारे कराल ना तर नक्की सगळे आवडीने खातील. आता या शेंगा भाजून झाल्यानंतर मग आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे याच्यामध्ये, आणि ते पण याच्याबरोबर भाजून घ्यायचं आपल्याला. आणि मस्त आपल्याला गवारीच्या शेंगाची नवीन पद्धत. आता शेंगा बघा छान भाजून झालेल्या आपल्या. आता याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे. डाळीचं पीठ घेतलेलं बघा 1.5 चमचा मी. आणि याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगा आणि पीठ. मीठ टाकायचं आपल्याला. आणि परत सगळं मिक्स करून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे परत आपल्याला. आता आपण 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे. बारीक कापून घ्यायचे आपल्याला कांदा आणि टोमॅटो. आता कढई ठेवलेली आपण, तेल टाकलेलं आहे. आणि बघा अशा मस्त आपल्या गवारीच्या शेंगा झालेल्या आहे मस्त. आणि मस्त ठेचलेला लसूण टाकायचा आहे आपल्याला. तो थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे मस्त तेलामध्ये. आणि राई टाकलेली बघा, हिंग, राई, कढीपत्ता. छान परतून घ्यायचं बघा. लसूण, कढीपत्ता ते मस्त तेलात होऊ द्यायचं आपल्याला. आणि आता कांदा टाकायचा आहे आपण. अशी भाजी ही मस्त आपण गवारीच्या शेंगाची. तुम्ही पहिल्यांदाच बघाल अशी भाजी, आणि एकदम युनिक रेसिपी आहे. सारखी तीच आपण गवारीच्या शेंगा करतो, मग कंटाळा येतो खायला. सहसा कोणी मग अशी नवीन प्रकारे करून बघा तुम्ही. याच्यामध्ये आपण मस्त डाळीचं पीठ, दही, तर तुम्हाला असं पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल अशी ही भाजी. आवडीने खातील बघा घरातले सगळे. आता टोमॅटो पण टाकून झालेला आहे आपला. आणि छान परतून घ्यायचा आहे मस्त कांदा टोमॅटो. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान होऊ द्यायचं आपल्याला कांदा आणि टोमॅटो. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सुके मसाले टाकायचे. गरम मसाला टाकायचा आहे, आणि लाल तिखट टाकायचं आपल्याला, काश्मीरी लाल मिर्च, हळद, धणे पावडर, जिरे पावडर. आणि अशी भाजी तर आपल्याला वाटण्याची गरज नाही, काहीच नाही. वाटण करायचं पण नाही. आणि अशी मस्त अशा प्रकारे करा, खूप छान लागते. आणि बघा आता आपले धणे जिरे पावडर टाकून झालेले, हळद, आणि छान परतून घ्यायचे परत सगळा मसाला आपल्याला. आता छान झालेलं बघा
कांदा टोमॅटो सगळं. आणि आता आपल्याला गवारीच्या शेंगा टाकायच्या आहे आणि परत सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता शेंगा मस्त परतून झालेल्या आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी आणि ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही अगोदर पण टाकू शकता. कांदा टोमॅटो आपण टाकले होते ना, छान फ्राय केले, तेव्हा पण टाकू शकता आणि असं पण टाकू शकतो आपण. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता छान आपण परतून घेतलेले आहे शेंगा. दही पण टाकून झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला घट्ट करायची असेल तर घट्ट करू शकतो आपण भाजी. आणि थोडंसं पाणी जास्त हवं तर पातळ पण होऊ शकते चांगली. आणि पाणी टाकून आपल्याला ते शिजून घ्यायची शेंगा मस्त. कोथिंबीर टाकलेली आपण बारीक चिरलेली, मीठ टाकलेले चवीनुसार आणि झाकण लावून आता आपल्याला छान शेंगा होऊ द्यायच्या आहे. कारण मस्त आपण याच्यामध्ये बेसन आणि दही, खूप टेस्टी भाजी लागते ही. तुम्ही नक्की करून बघा एकदा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटद्वारे नक्की सांगा मला. आणि बघा अशा प्रकारे मस्त शेंगा आपल्या शिजलेल्या आहे. भाजी आपली तयार झालेली मस्त. आता मस्त आपल्याला ताटामध्ये सर्व करायची भाजी आणि एका ताटात काढून घ्यायची बघा. मस्त तयारी मस्त आपली गवारीच्या शेंगांची भाजी.